नमस्कार मित्रांनो, मी सचिन पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर। 12वी पास विद्यार्थी मित्रांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी आहे। नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत नर्स या पदासाठी स्त्री आणि पुरुष यांच्याकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। पाहणार आहोत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान 15व्या वित्त आयोगाअंतर्गत शहरी आरोग्य वर्धन केंद्राकरिता रिक्त असलेल्या पदांची भरती प्रक्रिया खालील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रतिमाह ठोक मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने करावयाची आहे। स्टाफ नर्स पदाकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज आरोग्य विभाग 3रा मजला नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय प्लॉट नंबर 1 सेक्टर 15 CBD बेलापूर नवी मुंबई येथे दिनांक 15/10/2025 ते दिनांक 4/11/2025 पर्यंत सादर करावा मित्रांनो। आणि व्यवस्थित माहिती समजून घ्या। आपल्याला अर्ज पाठवण्याचा पत्ता दिलेला आहे आणि शेवटची तारीख दिलेली आहे 4 नोव्हेंबर 2025। पुढे पहा, पदाचे नाव स्टाफ नर्स स्त्री आणि स्टाफ नर्स पुरुष असे या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत। अर्हता शैक्षणिक पात्रता असणार आहे 12वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाईफ डिप्लोमा किंवा BSc नर्सिंग आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल नोंदणी बंधनकारक असणार आहे। वयोमर्यादा असणार आहे राखीव प्रवर्गासाठी 38 वयोमर्यादा असणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वयोमर्यादा असणार आहे। वेतन श्रेणी असणार आहे 20,000 रुपये मानधन असणार आहे। प्रवर्गानुसार तुम्ही किती जागा रिक्त आहेत ते पाहू शकता। अनुसूचित जातीसाठी 6 जागा रिक्त आहेत, अनुसूचित जमातीसाठी 3 जागा रिक्त आहेत। अशा प्रवर्गानुसार तुम्ही किती जागा रिक्त आहेत याचा तपशील पूर्णपणे पाहू शकता। स्त्री आणि पुरुष अशा एकूण पदासाठी स्त्री यांच्यासाठी एकूण 41 जागा रिक्त आहेत, तर पुरुष यांसाठी 3 जागा रिक्त आहेत। अशा एकूण 44 जागांसाठी ही भरती असणार आहे। पुढे पहा मित्रांनो, वयोमर्यादा अराखीव प्रवर्गासाठी 38 वर्षे असणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षे असणार आहे। त्यानंतर पुढे अर्ज भरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। उमेदवाराने स्वतःचे पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्र प्रमाणेच अचूकपणे नोंदवावे। अर्जासोबत माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी। विद्यार्थी मित्रांनो, सर्व सूचना व्यवस्थितपणे समजून घ्यायच्या आहेत आणि कोणत्याही प्रकारची घाई गोंधळ न करता व्यवस्थितपणे माहिती अचूकपणे भरायची आहे। त्यानंतर पुढे पहा, माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली जन्मतारीखच अर्जात नमूद करावी। त्यानंतर तुमचे वय, वर्ष, महिने किती आहेत ते सर्व माहिती अचूकपणे भरावी। त्याच्यानंतर क्रमांक 4 मध्ये पहा, अर्जात उमेदवाराचे लिंग स्त्री पुरुष जे काही तुमचं लिंग असेल त्याची माहिती भरावी। त्यानंतर क्रमांक 5 मध्ये पहा, अर्ज करीत असणारी अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र गॅझेट अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे। पुढे पहा विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक अर्हतेबाबतचा सविस्तर व अचूक तपशील नोंद करावा। अर्ज सादर करावयाच्या शेवटच्या तारखेला उमेदवाराकडे जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे। त्यानंतर अर्ज भरत असताना अंतिम वर्षाच्या मिळालेले गुण व गुणांची टक्केवारी अचूकपणे नोंद करावी। ग्रेड अथवा अन्य श्रेणी नमूद न करता गुण व गुणांची टक्केवारी नमूद करणे आवश्यक आहे। प्रमाणपत्रात नमूद गुण व गुणांची टक्केवारी अर्जात नमूद टक्केवारीमध्ये न जुळल्यास असे अर्ज नामंजूर करण्यात येतील। तर इथे महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, समजून गुणांची टक्केवारीची माहिती तुम्हाला योग्य व अचूकपणे भरायची आहे। त्यानंतर पुढे क्रमांक 5 मध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। पदाकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता पात्रता ही शासकीय मान्यता प्राप्त विद्यापीठातूनच प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे। तर हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या। त्यानंतर पुढे पहा, अनुभव शैक्षणिक अर्हता व आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतरचा शासकीय, निमशासकीय व
खाजगी अनुभव ग्राह्य धरण्यात येईल. त्यानंतर शैक्षणिक अर्ज धारण करण्यापूर्वीच्या अनुभवाची नोंद करण्यात येऊ नये. त्या अनुभवाची परिगणना करण्यात येणार नाही. जर तुमच्याकडे कोणत्याही शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालयाचे अनुभव प्रमाणपत्र प्राप्त असल्यास अशा कार्यालयाचा अनुभव अर्जामध्ये नमूद करावा. अर्जाचा कालावधी स्पष्टपणे नमूद करावा. पुढे पहा मित्रांनो, संगणककर्ता MSCIT प्रमाणपत्र धारण करीत असल्याची तपशील नमूद करावा. तसेच पुढे पहा मित्रांनो, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला सादर करणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांना 2 पेक्षा अधिक हयात मुले असणारे उमेदवार राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या पदभरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार नाहीत, तर हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. विद्यार्थी मित्रांनो, समजून घ्या. पुढे आपण पाहूयात अर्ज सादर करण्याचा पत्ता. वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट नंबर 1, सेक्टर 15A, किल्ले गावठाणजवळ, CBD बेलापूर, नवी मुंबई असा पत्ता आहे. या पत्त्यावर तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे, त्यामुळे स्पीड पोस्टाने लवकरात लवकर पोहोचतील असे दिनांक 4 नोव्हेंबरच्या अगोदर हे अर्ज सादर करायचे आहेत. पुढे आपल्याला त्यांनी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. उमेदवाराचा फोटो व स्वाक्षरी. उमेदवाराने अर्जामध्ये फोटोकरिता राखीव जागेवर त्याचे अलीकडील काढलेला स्पष्ट फोटो चिकटवावा. फोटो स्टेपल करू नये. त्यानंतर स्वाक्षरीकरिता राखीव जागेत स्वाक्षरी करावी. निवड प्रक्रिया. स्टाफ नर्स पदाकरिता गुणांकन पद्धतीनुसार उमेदवाराची निवड करण्यात येईल. तर सर्व विद्यार्थी मित्रांनो, ही महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. गुणांकन पद्धतीनुसार उमेदवाराची निवड करण्यात येईल. पाहूयात अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत. प्रथम आहे वयाचा पुरावा, 10वी बोर्ड प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हतेबाबतचा गुणपत्रिका व प्रमाणपत्र, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र. त्यानंतर शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी संस्थांमध्ये केलेल्या कामाचा अनुभव प्रमाणपत्र जोडायचे आहे तुम्हाला. त्यानंतर राखीव संवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र जोडायचं आहे. त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट तुमचं जोडायचं आहे, म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, सध्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो, अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र, तसेच नाव बदल असल्यास गॅजेट सर्टिफिकेट, राजपत्र. त्यानंतर क्रमांक 12 मध्ये पहा, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र. त्यानंतर शेवटचं आहे फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र. ही सर्व कागदपत्रे तुम्हाला अर्जासोबत सादर करायची आहेत. व्यवस्थित माहिती समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. पुढे त्यांनी आपल्याला अर्जाचा नमुना दिलेला आहे. तर अशा प्रकारे हा अर्जाचा नमुना असणार आहे. तर तुम्ही व्यवस्थित माहिती त्याच्यामध्ये भरायची आहे. त्यानंतर प्रतिज्ञापत्र अशा प्रकारे असणार आहे. व शेवटचं आहे फौजदारी गुन्हा दाखल हमीपत्र. तर अशी ही सर्व माहिती योग्यरित्या व अचूकपणे भरायची आहे व अर्ज 4 नोव्हेंबरच्या आधी तुम्हाला सादर करायचा आहे. सर्व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही महत्त्वाची माहिती नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.